छान असं फार्म हाऊसला आलोय आज आम्ही. गवत कटिंग चाललंय, खूप गवत वाढलेलं आहे ना. आणि आता हे गवत काढता काढता पेरूच्या झाडांवरती जी पावसाळ्यामध्ये पेरू आलेले ना, ते आम्ही कसं आलो नाही तेवढ्या दिवसात, त्यामुळे काहीच माहीत झालं नाही. आणि हे बघा किती मोठे पेरू खाली झाडाखाली पडलेले आहेत. बापरे, असे 2 पेरू, एवढे मोठे पेरू आहेत. शी यार, नेमके आम्ही आलो नाहीत त्यामुळे खायला पण भेटणार नाहीत. आता ते गेले, फुकट गेले. आणि किती छोटं झाड आहे बघा. आता आणखीन आलेले आहेत, 2-3च आहेत. पण त्यामुळे काय झालं, पावसाळ्यात यायला नाही जमल्यामुळे ते 2 पेरू असे फुकट गेले. आता ते तसेच ठेवून देते पक्ष्यांना खायला. तर हे इकडे फिरता फिरता आमचं लक्ष ना एका छोट्या जास्वंदीचं आम्ही जे रोप लावलेलं होतं ना तिथे गेलं. आणि इथे बघितलं तर एक छोटंसं घरटं आहे. एवढ्या छोट्याशा झाडावरती हे घरटं बांधलेलं आहे पक्ष्यांनी. आणि आतमध्ये बघितलं किती गोड पिल्लं आहेत, म्हणजे जवळ 3-4 पिल्लं आहेत आतमध्ये. हाय बेबी, काय करताय? मम्मा कुठे आहे तुमची? छान. आता हा माहिरला व्हिडिओ दाखवणार आहे मी, आणि त्याला पण आता घेऊन येईल मी दाखवण्यासाठी. हे आहे ना आतमध्ये पक्षी आहेत छोटे छोटे. आणि ह्या छोट्याशा झाडावर मग मी काय सांगितलं मामांना आमच्या, इथलं गवत काढू नका, तसंच ठेवून द्या आणि ते घरटं पण असंच राहू द्या. छान असं प्लेन केलेलं आहे सगळीकडे. बघू आता किती दिवसांनी पुन्हा गवत उगवेल. पाऊस गेल्यानंतर आम्ही हे गवत काढलं. हे आम्ही पावसाळ्यामध्ये मखमलीची रोपं लावलेली होती. एवढे वाढ नाही झाली, त्यांना पण आता फुलं यायला लागले छोटी छोटी. पपई पण छान असे वाढलेत, छोटे छोटे पपई होते. आणि हे पेरूचं जे झाड मी दाखवलेलं तर पेरूंना काही वाढ नाही आहे, खूपच छोटे पेरू आहेत अजून, पण अख्खं पेरू भरलेलं आहे.